देतील सर्वांना थोडंसं टाळा ये ताली बजाव रे सब लोग. चलो तर आता भोला दाखवेल तुम्हाला की भोला सब लोग को दिखा दो कि क्या है करके. बघा यंदा. नमस्कार मित्रांनो, चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आपण बघणार आहोत ते. मित्रांनो गुड मॉर्निंग. चला आजचा दिवस परत सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी मी चालायला आलेलो आहे बऱ्याच दिवसानंतर. शेवटी 4 दिवस झोपल्यानंतर आज परत 5व्या दिवशी आमचा इथे आगमन झालेलं आहे ग्राउंडवरती. आणि 4 दिवस झोपल्यानंतर परत यायची इच्छा होत नाही मित्रांनो. त्यामुळे चला बघूयात काय बघतात आजच्या दिवसामध्ये. मित्रांनो नमस्कार. आज बघा हे संपूर्ण लाद्या वगैरे ज्या तुटलेल्या लाद्या आहेत त्या आम्ही सर्व बदली करायला घेतलेल्या आहेत. त्यामुळे आज सर्व कॉन्टेंटची वाट लागलेली आहे. आता मी काय नॉर्मली करतो, नॉर्मली मी इथे हे लावतो टेबल आणि इथे बाहेरची रील्स वगैरे काढतो. नसेल तर आम्ही इकडे काढतो बघा. इथे आतमध्ये आम्ही करतो काम दरवेळेला. तर इकडे आतमध्ये पण संपूर्ण तोडलेलं आहे. हे बघा संपूर्ण आतलं लाद्या आम्ही घेतलेल्या आहेत बदली करण्यासाठी आज. तर हे पण आता इथे रीलची जागा गेलेली आहे आणि ते बाहेर बनवतो ती रील आज आता बनवू शकत नाही आहे. तर आता बघूया केक शॉपला काय पॉसिबल होतं आहे ते. आणि केक शॉपला थोडंफार काय रील बनवता येईल तर करता येईल. बघा ह्याच्या जागी मी आज इथे ही डिझाईन आणलेली आहे. ही डिझाईनची लादी आणलेली आहे. सेम लादी आपल्याला मिळालेली नाही आहे या रंगाची. तर आपण ही लादी सध्या बदली करणार आहे. सध्या काम चालू आहे. आज तर रील कशी बनेल काय बनेल याचा आता शंकाच आहे. पण ठीक आहे ब्लॉग बघत राहा. बघूया काय ना काय छोटी मोठी रील बनवायचं प्लॅनिंग आहे केक शॉपमध्ये. आपण केक शॉपला बनवूया. ते बघा सामान वगैरे सर्व सोफे वगैरे सर्व इथे आणून ठेवलेलं आहे आणि इथे संपूर्ण काम चालू आहे. तर बघूया आज केक शॉपला आपण प्रयत्न करूया रील बनवायचा. ब्लॉग मित्र तुम्ही बघत राहा मित्रांनो. ब्लॉग बघत राहा. पिंकी वो जरा गिफ्ट दे दो. कहाँ पे ये ना. आपण एक गिफ्ट आणलेलं आहे त्याला कोण देण्यासाठी. आज ॲक्च्युली काय द्यायचा मोठा प्रश्न होता. पण आपण हे रेझर आणलेले आहेत. तर म्हणते दाढी तरी करतील व्यवस्थित ती लोक. तर त्यांच्यासाठी आणलेलं आहे आज. तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला रात्री दाखवतीलच ते. हे बघा हे तुषार मला परत सांगेल माझा मित्र की चायनीज आयटम का आणला. पण ठीक आहे तुषार ह्या वेळेला ॲडजस्ट कर, पुढच्या वेळेला बघू आपण. तर हे बघा हे असं आहे. हे बघा तर असा हा रेझर आहे डायरेक्ट आणि चांगला आहे म्हणजे स्वस्तामध्ये. आणि मेटल बॉडी आहे बघा. हे मेटल बॉडी आहे. थोडे दिवस चालण्यासारखं पण आहे. तर यातला 100 रुपयाला दुसरा पण मिळतो तो प्लास्टिक बॉडी असतो रस्त्यावरती. पण हा चांगला आहे. हा साधारणतः एक आपल्याला 400पर्यंत पडतो आणि एकदम हेवी ड्युटी आहे. याला बाकी इतर पण ब्लेड वगैरे आहेत. हे आहे हे काय यांचं लिक्विड वगैरे आहे आणि मला क्वालिटी चांगली वाटली. तर म्हटलं चला भोलाला दाढी पण यायला लागली बारीक बारीक. तर त्याला वापर यूज होऊन जाईल. हा एक आणला आहे. अजून 2 दुसरे पीस पण आणलेले आहेत. तर चला आता पिंकीला सांगितलं पॅक करायसाठी. तर रात्री आपण त्याला द्यायचं आहे. तर चलो बघूया. आपली आज रील आलेली आहे तर नक्की बघा रील. एअर फ्रायरची पहिली रील आहे. तुम्हाला आवडेल. मित्रांनो कस्टमर चालू आहेत शॉपला हळूहळू. बघा तर लादी सर्व तोडून ठेवलेलं आहे. आपण आज सर्व साफसफाई तोडून काढलेलं आहे. उद्या मी नवीन लावणार आहे लादी. पण तरी पण कस्टमर ॲडजस्ट करतायत. हे बघा सामान सर्व इकडे पडलेलं आहे त्या रूममध्ये सोफे वगैरे. तरी कस्टमर येत आहेत आणि त्याच मातीमध्ये चालू आहे त्यांचं. ठीक आहे कस्टमरचं प्रेम आहे आमच्यावरचं आहे. चालू आहे पाणीपुरी वगैरे. काही कस्टमर बाहेर बसलेले आहेत. इकडे आमची माणसं सध्या आराम करत आहेत. लोड कमी आहे. अनिल आणि भोला तिकडे गप्पा गोष्टी करतो आहे. भेटूया आपण भोलाला. अनिल आज भोलाचा सत्कार समारंभ आहे रात्री. तर तयारीत राहा. मला वेळ असेल तर मी अटेंड करेन. तोंडाला पावडर पावडर लावून मला वेळ असेल तर मी भोलाला मेकअप करायला लागेल. तुला काय वेळ आहे. तुला वेळच वेळ आहे. आज तेरा रात को करना है सत्कार समारंभ. हार फुलं वगैरे काहीतरी गिफ्ट मिलने गया. ये बोला अगर घड़ी मिलता है तो मेरे को देना. कल शादी में जा रहा हूँ. तू जिंक स्वतः काहीतरी कर तू दाखव आणि घे. ते असं होणार नाही. तू काय बोललाय. काय बोललो मी. तू काय बोललाय गिफ्ट कोणी जिंको कोणालाही दो. बोलायला इंस्टाग्राम जिंकलं आणि मला दिला प्रॉब्लेम तुला काय. तू मागू नको ना. अरे मी त्याला देऊ दे ना. त्याच्या मर्जीने मागू करू. आता मी त्याला घड्याळ देणारच नाही. मुद्दाम घड्याळ देणार नाही. अभी घडी मिलेगी नहीं याद रखो. मैं तो जब बोला वो घड़ी मिलेगा कल लेके जाता हूँ. काय नाही घडी वगैरे काय मिळणार नाही.
मित्रांनो नमस्कार. बसतोय निवांत, कस्टमर नाही आहे, आराम करतोय. तिकडे भोला गाणी ऐकतोय, यूपीवाल्यांची गाणी ऐकतोय मस्तपैकी. तर मला थोडंसं भोलाशी आपण थोडंसं इंटरॅक्शन करूया असा विचार होता माझा. तर तुला भोलावर बोलूया 2 मिनिट थांबा जरा. मित्रांनो आपला आत्तापर्यंत आपण जे कॉम्पिटिशन्स केले त्यातला हा स्टार खेळाडू आहे असं म्हणायला हरकत नाही. गाढवाला शेपूट लावण्यापासून ते गाणं बोलण्यापर्यंत, ते शायरी बोलण्यापासून ते खाण्यापर्यंत, तर आजपर्यंत प्रत्येक कॉम्पिटिशनला तो विनर राहिलेला आहे. तर म्हटलं आता कस्टमर नाही आहे, थोडासा वेळ आराम आहे, थोडंसं आपण भोलाशी आपण जरा चर्चा करूया. तो भोला जरा बताओ व्यूअर्स को कि तुम कैसे जीतते हो हर कंपटीशन में. अभी तक तुम्हारा कितना बार तुम जीते ये कंपटीशन, 2 या 3 बार? 3 बार जीत चुका हूँ मैं. पहली बार क्या तुमने किया पहली था? बार वो जो जीता था. उसमें क्या किया था? बर्गर खाए थे? नहीं, पानीपुरी. पानीपुरी खाए हाँ, थे. पहले पानीपुरी खाया था और दूसरी बार में बर्गर में जीत गया था. हाँ. और तीसरी बार अभी गाने पे हुआ था. गधे पे पूछ निकाला तभी. गाने पे हुआ था. गाने तो ये पे. 4थी बार हो गया तुम्हारा? हाँ. अरे बापरे. तो म्हणजे 4 वेळा, म्हणजे इथं अशी माणसं आहेत आपल्याकडे, जसा हा अनिल आतापर्यंत एकदा पण आतापर्यंत एक वेळा पण जिंकलेला नाही, अशी माणसं आपल्याकडे आहेत इकडे. आणि इथं हा भोला आहे की तो 4 वेळा आतापर्यंत जिंकलेला आहे. म्हणजे बघा किती हा विरोधाभास आहे. एक माणूस आहे, हा टॅलेंट आहे ते असं. आणि अनिलकडे पण आपला टॅलेंट आहे, पण ते टॅलेंट तुम्हाला आता सांगू शकत नाही मी मोबाईलवरती. त्याला वेगळं टॅलेंट अनिलकडे आहे. नो कमेंट. टॅलेंट आहे, टॅलेंट भरपूर आहे आमच्या अनिलमध्ये, पण ते तो इकडे दाखवणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. अनिलकडे पण भरपूर टॅलेंट आहे. तर हाँ बोला, बताओ जरा व्यूअर्स को कि तुम कैसे जीतते हो हर कंपटीशन में. अरे मैं ये सब पहले किया था, सोचा भी था कैसे होगा. अभी उसके बाद मुझे बोला गया कि इसको पूछ यहाँ पे बनाना पड़ेगा. ओके. तो मैं एक अंदाज से वैसे ही खींच दिया. अभी ऊपर वाले की मर्जी कैसा हो गया. ओके. और खाने में भी कैसे जीत जाते हो हर बार? खाने में वो तो खाने में सब लोग फास्ट ही रहेगा, बस जो फास्ट खाया वही जीता. तो सबसे ज़्यादा फास्ट तुम खाए? हाँ, मैं पहले से ही फास्ट हूँ. आदमी 1 रोटी खाता है तो मैं 2 रोटी चपा देता हूँ, इसलिए फास्ट हूँ मैं थोड़ा. 2 रोटी चपात देते हो? हाँ. हां, बघा तो सांगतो तुम्हाला की तो कसं काय हे करतो ते. लोक 1 रोटी खाईपर्यंत तो 2 रोट्या चापून जातो, त्यामुळे तो जिंकतो. आणि पण त्याचा अंदाज आहे, काही म्हणा तुम्ही, त्याचा अंदाज आहे की कुठल्या तरी गोष्टीमध्ये हे झालं पाहिजे, तसं जिंकतो तो. त्याला बघूया आज त्याचा आपण त्याला आता संध्याकाळी त्याला बक्षीस पण देणार आहोत आपण. आणि लवकरच आपण नवीन कॉम्पिटिशन पण डिक्लेअर करणार आहोत की काय करायचं आहे ते. तर जरा लादांचं वगैरे काम होऊ दे. रील्स पण आपल्याला भरपूर बनवायचे आहेत एअर फ्रायरवरती, तर त्या पण तुम्हाला दाखवायचे आहेत. बघत राहा ब्लॉग, तुम्ही बघत राहा. मित्रांनो आजचा जो आपला सत्कार समारंभ आहे त्याचा जो काही स्टेज आहे, जो काही सर्व सन्माननीय माणसं बसलेले आहेत, तर तुम्हाला सांगतो आता पुढे कसा आपला कार्यक्रम चालतो आहे. ठीक आहे ठेव. तर हे बघा आपले नेहमीचे कार्यक्रमाचे आपले अनिल अध्यक्ष आपले आलेले आहेत द्यायसाठी. आणि विजेते हाताची घडी घालून बसलेले आहेत. तुम्हाला चांगलं माहिती आहे की कालच्या आपल्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेले आणि हे आहेत माजी विजेता. हे माजी विजेता आहेत मागचे, है ना. तू जीत आहे ना पिछली बार. हाँ तो हाँ बोला ना, क्यों बोल रहा है. हां, ते आपले लास्ट टाइम जिंकलेले विजेता आहेत. आणि ते हे आहेत. तर भोलाला आपण हे द्यायच्या अगोदर बोला थोड़ा कुछ टिप दे ये लोगों को कि अगली बार कैसे जीत पाएंगे, तो ये लोग क्या जीत करना सकेंगे. पड़ेगा? इसमें इनका ही है, अपने यहाँ टैलेंट लाएं और जीत के जाएं. मतलब क्या करना क्या है? अभी कुछ करो नया, इनको जानकारी होना चाहिए. हाँ. कि आगे जाके कुछ करें, हम भी आगे जाएं, हमारा भी नाम आना चाहिए. हाँ, हाँ. लेकिन तू उनको जीते देखा तभी ना. तू हाँ, सब तो सब मैं लोग क्या से कर रहा हूँ, मैं भी तो ही कर रहा हूँ ना जो सब लोग कर रहे हैं. ओके. तो वो लोग ने थोड़ा सा ध्यान दे के करना चाहिए. चलो. तो भोला तसं म्हणणं आहे की जरा लक्ष देऊन करा, तुम्ही नक्की जिंकाल. तर नेहमीप्रमाणे आता अनिल त्याला देतील सर्वांना थोडंसं टाळा. ताली बजाव रे सब लोग. चलो. तर आता भोला दाखवेल तुम्हाला की भोला सब लोग को दिखा दो कि क्या है करके. बघा यंदा देवाच्या कामाची वस्तू दिली आहे. Oh my God, ट्रिमर सही. अरे दाढ़ी भी बहुत ज्यादा बड़ा बड़ा हो गया इसीलिए भोला ये जो रास्ते पे मिलता है ना 100 रुपये वाला, वो ये नहीं है, ये मेटल बॉडी है.
ये देखो, ये देखोगे ना, ये मेटल बॉडी वाला चार्जर है भी है, ब्रश और भी ये इतना अच्छा है ना कि तुम लोग को यूज़ करने के लिए एकदम बढ़िया आहे है. माझ्याकडे. हाँ, आणि सेव है ना, और बहुत बढ़िया है. तो ये तुम लोग को यूज़ में आ सकता है. वो चार्जर है इथे साफ करने के लिए. चला आता हळूहळू थोडासा भोला थोडासा मोठा होत चाललेला आहे, तर भोला तो नक्कीच उपयोगाला पडेल. हे इथं अलग-अलग बऱ्यापैकी. साईज के हिसाब से. आणि भोलाच्या नावाखाली बाकी लोकांनी यूज नाही केलं बस. तर चलो ठीक है भोला, ऐसे ही खेलते रहो बढ़िया से, अगली बार कुछ अच्छा देंगे हम लोग. चलो 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 प्रतीक, बाय बाय बाय. चलो बाय बाय करो, गुड नाइट करो सब लोग को. गुड नाइट, चलो बाय.